निघा फायनल चोडीला सुरुवात. आणि यस बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला घेऊन तेजस राईट हँड बॅटर स्ट्राईक रेणूपती अजयला आपण पाहतोय, सजलला आपण पाहतोय. लेट्स प्ले पहिला बॉल गोलंदाज सज्ज. लेफ्ट मोर विकेटला मार्ग असताना पहिलाच बॉल ऑन साईडला फ्लिक केली बॅट. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होते. सिंगल धावेने मात्र सुरुवात घडतीये. अकाउंट ओपन केलं जात आहे टीमचं आणि स्वतःचं. आणि अगदी एका धावेने मात्र इथे या मॅचची सुरुवात होताना पाहायला मिळते. अजयला आपण पाहतोय फुल टॉस बॉल प्रहार केलाय. उंची जास्त परंतु लांबी कमी. फिल्डर इथे झेल खाली आहेत. विकेट नंबर 1 धक्का क्रमांक पहिला झेल कॅरी केली आणि इथून मात्र मैदानाच्या बाहेर परतताना बॅट्समन अजयला आपण पाहतोय. झटका पहिला बसेल बॅटिंग करताना उभे कॅम्प टीमला. न्यू बॅटर इन ऍक्शन नंबर 3 मध्ये अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. पण डॉनिंगच्या ऍक्शन मध्ये अक्षयला मात्र अगदी दाखल केले गेले. तेजस एक चांगली सुरुवात आपल्या टीम साठी घडून देताना तेजसला बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. लेफ्ट मोर द विकेटना ऑप्शनच्या काहीसा बाहेर अगदी ऑफ स्पिन होताना बॉल आपण पाहिला आणि अगदी इथून मात्र हा डॉट बॉल. एक जबाबदारी दापटल्यावरती पाहायला मिळते. आणखी एक सलगचा दुसरा देखील डॉट. पहिल्याच बॉल वरती आलेली सिंगल त्यानंतर विकेट त्यानंतरचे सलग 2 चेंडू डॉट मात्र आथरले जात आहेत. एक चांगली सुरुवात पहिल्या ओव्हर मध्ये ती अंकितच्या माध्यमातून घडली जाते. अंकितला अगदी आपण पाहतो डाव्या हाताने गोलंदाजी करत असताना एक चांगली सुरुवात परंतु तिथे मिसफील्ड. दुसरीचा प्रयत्न वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली धावगती 2 फलंदाजांच्या मधोमध अगदी आपण पाहिली आणि या 2 धावांनी मात्र धावा संख्या पुढे सरसावताना टोटल 3 धावा दापटल्यावरती पाहायला मिळतील. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील गोलंदाज अंकित पुन्हा एकदा होईल सज्ज. राईट हँड बॅटर अक्षयला आपण स्ट्राईक हँडवरती पाहतोय. शेवटचा बॉल नाही शेवटचा बॉल देखील डॉट. शतक पहिलं संपले. पहिल्या शतकाच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती. शतक संपलं पहिलं. अंकितला प्रभादा बॉल ट्रॅक वरती अगदी 3 जागा खर्च केल्या. दमदार सुरुवात. सेकंड ओव्हर तेजस आलाय ओव्हर नंबर 2 घेऊन. तेजसचा पहिलाच बॉल डॉट बॉल न मात्र अगदी या सिंगल न मात्र सुरुवात घडतीये. या शतकाची लेफ्ट हँड बॉलर पहिल्या शतकामध्ये देखील डावखुऱ्याचा गोलंदाजाला आपण पाहिलं अंकितला. सेकंड ओव्हर मध्ये तेजस आलाय. इट्स अ वाईड बॉल.
ऑफसिकच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे बोलतात. अतिरिक्त धावने धावसंख्येमध्ये वाढ होतो ना. टोटल 5 धावा. यावेळेचा फटका साईडला. फटका चांगला आहे परंतु आउटफील्ड खराब आहे त्यामुळे मिळेल फक्त आणि फक्त सिंगल धाव. सिंगल धावसंख्या एका धावेने पुढे सरसवताना टोटल 6 धावा धापटल्यावरती पाण्यामधील 6 रन्स ऑन दी बोर्ड. अगदी आपण पाहतोय ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 मार्कच असताना 2 चेंडूचा खेळ संपलाय. यावेळेस अगदी प्रॉपरली बॉल रिलीज केलाय. अगदी अचूक टप्पा अचूक लाईन आणि नंतर मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारली आणि ते आता मी का स्वीकारली हे पटवून देत असताना म्हणजे सुरुवात घडून दिली अंकितनं पहिल्या ओव्हरमध्ये आणि तसेच काहीशी गोलंदाजी सेकंड ओव्हरमध्ये तेजस्वी देखील पाहायला मिळते. वारंवार डॉट चेंडू कोणताही मोठा फटका द्यापी खर्च केला जात नाहीये. अगदी आपल्या टीमसाठी कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचं काम आणि आणखी एक सलगचा दुसरा डॉट बॉल आलाय. 4 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या स्थिर अद्याप 6 या आकड्यावरती. पाचवा बॉल देखील डॉट. 5 चेंडू अद्याप संपलेत ज्यामध्ये खरं तर तेजस न खर्च फक्त 3 धावा. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती मात्र डिक्लेअरच्या सुरुवाती सिंगल मिळेल टीमला. शतक संपेल. दुसरं 12 बॉलचा खेळ संपलाय आणि 12 बॉलच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे टोटल 7 ऑन दी बोर्ड. 7 धावा धापटल्यावरती. ज्या टीमचा स्कोर अगदी जास्तीत जास्त असेल या स्कोरला अगदी बाय दिली जाईल याच्याकडे लक्ष केंद्रित करा. 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 7 धावा धापटल्यावरती पाहायला मिळते. आमचे सिनियर कॉमेंटेटर शेखरदा पाटील यांची देखील उपस्थिती अगदी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मॅच कडे जाऊयात. षटक क्रमांक 3 घेऊन पराग आलाय. अगदी कार्पेट ऑन साईडला मिडॉन मध्ये फटका आपण पाहतोय. अगदी फिल्डर उचलतील फेकतील तर 2 धावा मात्र इथे वेगानं कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने संघ पुढे सरसावताना टोटल 9 धावा धापटल्यावरती आपण पाहतोय. परागने जर 9 रन्स ऑन द बोर्ड 9 धावा धापटल्यावरती आहेत. नाईन रन्स 9 धावा धापटल्यावरती आहेत. शतक क्रमांक 3 मार्गस्थ असताना परागला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. वेगवानं बॅट फिरवली परंतु बॅट आणि बॉलचा इथे मात्र कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगत डॉटबॉलची समाप्ती. सोन्या पाखऱ्या 11 नेरे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना वुमेन वाम्या 11 चिखले अशा 2 संघ दरम्यान पुढील मॅच पाहायला मिळते. ते पहा हवेमध्ये चेंडू डीप मिड विकेट मध्ये झेल मात्र कॅरी केलाय. विकेट नंबर 2 धक्का क्रमांक 2 बॅट्समॅन बरोबर सलामीला दाखल झालेला सलामीवीर सजल आणि सजलला मात्र इथून मैदानाच्या बाहेर परतावं लागतंय.
न्यू बॅटर नवीन फलंदाज साहिल मैदानाच्या आतमध्ये आलाय. ऑन साईडला अगदी बॅकवर्ड साईडला नो चेंडूचा इशारा पंचावन्न नो +1 अशा टोटल मिळतेल्या बॉल वरती अतिरिक्तच्या 2 आणि या 2 धाबीने मात्र संघाची धावसंख्या पुढे सरसावताना पहिलं दशक पूर्ण होईल. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना टोटल 11 धावा धापटल्यावरती पाहायला मिळतील. अकरा धावा धापटल्यावरती आहेत. अगदी लेग बाईची सुरुवात बॉलिंग ट्रॅक वरती परतला आपण पाहतोय. अगदी मागील टुर्नामेंट मध्ये बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड ज्यानं मिळवलं होतं. 8 कॅचेस ज्यानं अगदी कॅरी केल्या होत्या आणि या टुर्नामेंट मध्ये देखील शेखर सर तशीच काहीशी कामगिरी कारण गोलंदाजीच्या माध्यमातून अगदी मग डॉट बॉल कोणताही अद्याप मोठा फटका खर्च केला नाहीये आणि अशा रीतीने मात्र 5 चेंडू हाताळताना 5 धावा अद्याप त्यानं खर्च केल्यात. टीमची टोटल 13 धावा धापटल्यावरती आहे. शेवटचा बॉल टार्गेट सेटिंग बॉल अंतिम चेंडू आणि पराग पुन्हा एकदा होईल सज्ज राईट मोर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला पुल केलाय. डीप मिड विकेट मध्ये फिल्डर आहे. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न वेगानं धावताय. 2 धावा देखील वेगानं कंप्लीट होतील आणि इथून मात्र सत्र संपेल पहिलं आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस तर पहा तिथे बाउंड्री लाईनची जी पट्टी थोडीशी आतमध्ये आली आहे. फिल्डर्सला विनंती असेल थोडीशी सरळ करा. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा जमल्यात पहिल्या सत्राच्या अखेरीस. 16 धावांचं टार्गेट. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना शिडून पाडा टीमच्या अगेन्स्ट उभारल्या. सोन्या पाखरे 11 नेरे टीम. चला कॅप्टन आपण या नेरे संघाचे संघनायक आणि चिखली टीमचा कॅप्टन. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी आपण त्वरित रिपोर्टिंग करायची आहे. हा चेंडू पहिला चेंडू रिलीज होण्या अगोदर जर एखादा कॅप्टन आला नाही तर समोरच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. विहा अँड वाम्या 11 चिखले टीम. चला कॅप्टन या नेरे टीमचा कॅप्टन ते उपस्थित झालाय. सोने पाखरे 11 नेरे आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी संघ विहा अँड वाम्या 11 चिखले टीम. चला कॅप्टन आपण दाखल करा. पहिल्या सत्राची समाप्ती झाली. तब्बल 15 धावा जमल्या. 16 धावांचं टार्गेट. 18 बॉल मध्ये अगदी उभे कॅम्पन अगदी शेडोन पाटा टीमच्या अगेन्स्ट उभारलाय. आमचे चंदूदादा वाघमारे काहीसा मैदानाचा अभ्यास करताना आपल्याला पाहायला मिळतील. आज टेनिस बॉल क्रिकेट असेल रबर बॉल क्रिकेट असेल एक लाईव्ह टेलिकास्ट मध्ये एक मोठं नाव सातत्यानं आपण ऐकत असतो आणि जेव्हा जेव्हा या शिर्डूनच्या मैदानावरती स्पर्धा घडतात आणि अगदी संपूर्णपणे त्या स्पर्धा मात्र आमचे चंदूदादा कव्हर करत असतात. चांगली क्वालिटी सातत्यानं त्यांची आपण पाहिली आहे. परंतु आता कदाचित ते इथून रजा घेतील कारण त्यांची टीम आता पूर्णपणे अगदी टेलिकास्ट हँडल करणार आहे. अनिकेत असतील, प्रकाश आहेत, निखिल आहेत. पहिलं सत्र संपलं. 15 धावा जमल्यात पण तो अनिकेत थोडेसे आज नाराज आहेत. चला चिखले संघ शेवटचा कॉल. सोळा धाब्यांचं टार्गेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. महाकाल 11 शेडोन पाडा टीम एका बाजूनं केदारनाथ 11 ओवे कॅम्प.
येस, दुसऱ्या सत्राला मात्र इथे सुरुवात केली जाईल. सलामीची जोडी शतक पहिले घेऊन सजल आलाय. बॅटिंग करताना 5 धावांचं योगदान ज्यानं दिलं आणि तेजस आणि भुवन असे दोन बॅट्समन. स्ट्राईक एंड वरती तेजसला आपण पाहतो, लेफ्ट हँड बॅटर. गोलंदाजी करत असताना एक चांगला प्रदर्शन तेजसचं आपण पाहिलं. अगदी पायावर बदलला हा बॉल. अगदी डॉट बॉल. निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात केली जाते. तेजस लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस अगदी वेगानं चेंडू हाताळलाय. अगदी गती, बरीचशी गती या बॉल वरती आपण पाहिली आणि बाईकच्या स्वरूपात ही सिंगल मात्र संघाच्या अकाउंट मध्ये ऍड केली जाईल आणि सिंगल धाब्यांमध्ये अकाउंट ओपन होईल. राजेशजी म्हात्रे यांचं इथे शुभागमन झालंय. 40 प्लस मध्ये ज्यांचा खेळ सातत्यानं आपण क्रिकेटमध्ये पाहत असतो ते राजेशजी म्हात्रे. थोडा विनंती असेल आपण यावं. आणखी एक बाईकच्या स्वरूपात डिक्लेअर झोनची एक सिंगल मात्र मिळते. 3 बॉलचा खेळ संपलाय. 2 धावा दाबटलावरती आहेत. चला, चिखले टीम आज मोस्ट इम्पॉर्टंट अजय पाटील देखील चिखले टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. चला, चिखले संघ कॅप्टन दाखल करा. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा दाबटलावरती आहेत. 16 धावांचं एक साधं सोपं टार्गेट, परंतु ते टार्गेट चूज करण्यामध्ये किती अडचणी उभे कॅम्पच्या टीम दरम्यान अगदी निर्माण केल्या जातील. लाफ्ट केला ऑन साईडच्या रिजन मध्ये, डीप मिड विकेटच्या डोक्यावरून उडवलाय. बॅट्समन आपण पाहतो तेजस. तेजसचा बॅट मधून आलाय दमदार षटकार. टीमची धावसंख्या वेगानं पुढे सरसावताना टोटल 8 धावा दापटल्यावरती पाहायला मिळतील. सलग 3 चेंडू अगदी तेजसचा बॅटवर येत नव्हते, परंतु चौथ्या चेंडूचा अगदी पुढेपुढे समाचार घेतला आणि अगदी षटकार आपण पाहिला. बॅटकटच्या स्वरूपातील सिंगल मात्र अगदी तेजसच्या आणि टीमच्या अकाउंटमध्ये ऍड केली जाईल आणि संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरसावताना टोटल 9 धावा दापटल्यावरती पाहायला मिळतील. षटक पहिलं. शेवटचा बॉल स्ट्राईक एंडवरती बॅटर पवनला आपण पाहतोय. आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप अवे फ्रॉम दी बॉडी, अगदी शरीरापासून थोडासा दूर आणि अगदी शेवटचा बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळाला. शतक संपलं पहिलं. 6 चेंडूचा खेळ संपला, जिथे सजलनं धावसंख्या खर्च केली पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 9 धावा. येणारे 12 चेंडू, ज्यामध्ये आणखी फक्त आणि फक्त 7 धावांची गरज. ओव्हर नंबर 2 शतक क्रमांक 2 घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अक्षयला आमंत्रित केलं गेलं. परंतु तत्पूर्वी टॉस आपण इथे करत आहोत. रोहित, दोन शतके आणि 7 धावा. ऑन साईडला लाफ्ट करण्याचा प्रयत्न, कोणती धाव मात्र इथे मिळत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूची सांगता. अक्षयच्या हातामध्ये चेंडू अगदी दिलाय. टीमनं विश्वास दाखवलाय. आता इथून मात्र धावसंख्या वाचवणं तितकंच इम्पॉर्टंट राहील. वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे केला जातो, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. मागील ओव्हर मध्ये आलेला एक षटकार, आता तो षटकार या टीमला किती मान्य ठरेल. कदाचित तो षटकार वाचला असता तर मॅच मध्ये चित्र अगदी काही वेगळं असतं. परंतु अद्याप देखील 7 धावा बॅलन्स आहेत. 10 चेंडू मध्ये ते धावा कशा रीतीनं डिपेंड केल्या जातील हे मात्र पाहणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. इथे पहा, खराब कॉलिंग चुकली आणि नॉन स्ट्राईक एंड वरती उभा असलेला पवन, तर पवनला मात्र आता धावचीच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर परतावलं गेलं. विकेट नंबर 1, धक्का क्रमांक पहिला आणि पवन मात्र इथून मैदानाच्या बाहेर.
9 चेंडू होते शिल्लक आणि ज्यामध्ये आणखी 7 धाव्यांची गरज. गोलंदाज अक्षयनं अगदी प्रॉपरली कमबॅक केलं या मॅच मध्ये. धावा डिपेंड करण्यामध्ये कितपत यशस्वी राहील. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु अगदी नाकार दिलं. एका धावेनं मात्र समाधान मानावं लागेल आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना पहिलं दशक आणि 10 धावा बटलावरती. नवे 8 चेंडू ज्यामध्ये आणखी 6 धाव्यांची गरज. अंकितला आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त 3च धावा ज्याने खर्च केल्या. इथं अंकित मात्र इथे अगदी स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. सन्मान दिला डिफेन्सिव्ह क्रिकेट सारखं काहीसा नजारा अगदी या बॉलवरती आपण पाहिला आणि आता नंतर मात्र एक सिंगल धाव मिळते. 11 धावा बटलावरती आहेत. शेवटचे 7 बॉल आणि आणखी 5 धावांची गरज. यामध्ये सोडवलाय, लॉफ्ट केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये जशा रीतीने षटकार आला होता आणि त्याच पद्धतीचा आणखी